स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, सोपा आणि खूपच टेस्टी फ्राईड राईस। ही रेसिपी खूप कमी वेळात तयार होते आणि खायलाही तितकीच मस्त लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले कढईमध्ये तेल टाकलं। तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायची। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची आणि पत्ता गोबी घालायचा। सर्व भाज्या एकत्र करून हलक्या हाताने परतून घ्यायच्या। भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त एक हलकीशी स्टीम द्यायची। यानंतर आपण आधीच वाफवून ठेवलेला भात या भाज्यांमध्ये घालू आणि हलक्या हाताने सगळं एकजीव करून घेऊ। आता त्यामध्ये चिंग्स चायनीज फ्राईड मसाला घालायचा। या मसाल्यामुळे फ्राईड राईसला अगदी हॉटेलसारखी टेस्ट आणि मस्त फ्लेवर येतो। अगदी काही मिनिटात आपला गरमागरम आणि स्वादिष्ट फ्राईड राईस तयार आहे। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी कुक विथ अपेक्षा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।